लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तितक्यात विनू त्या ठिकाणी येतो आणि तो मोठ्याने डॉक्टर काकू असं ओरडतो. त्यामुळे कृष्णा घाबरून उभी राहते आणि विचारते की कोण आहेस रे तू. त्यामुळे विनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही मला ओळखलं नाही का, आणि तो तिच्या जवळ जातो. मात्र कृष्णा घाबरून बाजूला सरकते. ती म्हणते की आपण कोणाचीही काकू वगैरे नाही, आपण ओनली 17 आहे, आपलं लग्नसुद्धा झालेलं नाही. त्यामुळे विनू विचारतो की डॉक्टर काकू तुम्ही असं का बोलताय आणि तुम्ही मला ओळखलं नाही का. तर कृष्णा म्हणत असते की नाही ओळखलं, कोण आहे तू. आणि हे सगळं काही राघव बाहेरून लपून बघत असतो. तर विनू कृष्णाच्या जवळ जात म्हणत असतो की डॉक्टर काकू असं काय करताय तुम्ही माझा पाय बरा केला होता, तुम्हाला आठवतंय ना. आणि त्याच वेळी चुकून विनूचा पाय कृष्णाच्या पायावर पडतो. तर ती मोठमोठ्याने रडू लागते, ओरडू लागते आणि विनूला म्हणत असते की तूच म्हणाला ना की मी तुझा पाय बरा केलाय, मग आता काही तू माझा पाय तोडतो की काय. आणि तिचं असं वागणं बोलणं बघून विनू तर खूप घाबरतो. तो रडतच म्हणत असतो की डॉक्टर काकू तुम्ही माझ्याशी असं का वागताय, आणि मग तो तिला मिठीच मारतो. तर कृष्णा घाबरून म्हणत असते की प्लीज आपल्याला सोड, आपल्याला टच करू नको. तुम्हा सगळ्या रत्नपारखींना किती वेळा सांगायचं की नो टचिंग, पण तरीही तुम्ही का ऐकत नाही. आणि हे सगळं काही राघव बाहेरून बघत असतो आणि कृष्णाचं असं विचित्र वागणं बघून तो खूप चिडतो. दुसरीकडे रुक्मिणी फोनवर बोलत असते. तितक्यात रेश्मा तिच्यासाठी दूध घेऊन येते आणि त्यावेळी त्या दोघींनाही कृष्णाचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज येतो. आणि त्यावेळी रुक्मिणी चिडून म्हणते की या मुलीच्या तोंडाला कोणीतरी चिकटपट्टी लावायला हवी, हिला काही काळ वेळ आहे की नाही, बघावं तेव्हा नुसता आरडाओरडा करत असते. तर रेश्मा म्हणते हो ना काकू, आता आजूबाजूचे लोक आपली कंप्लेंट करतील. आणि मग ती रुक्मिणीला म्हणते की काकू तुम्हाला आठवतंय का, एकदा सिंधूने देखील असंच केलं होतं, आपल्या आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं होतं. मात्र सिंधूचं नाव ऐकून रुक्मिणी नाराज होते आणि ती रेश्माला सांगते की तिच्याबद्दल काही बोलू नको. दुसरीकडे कृष्णा विनूपासून दूर होण्याचा प्रयत्न करत असते. तर विनू तिला म्हणत असतो की डॉक्टर काकू तुम्ही असं का वागताय माझ्याशी, तुम्ही मला विसरला आहात का. तर कृष्णा म्हणत असते अरे पण तू आहेस तरी कोण आणि इथे का आलाय. त्यावर विनू म्हणतो की मी विनू आहे, सावीचा मोठा भाऊ. आणि मग तो रडतच कृष्णाला सांगतो की मला तुमची आणि सावीची खूप आठवण आली. मात्र कृष्णा त्याच्याशी नीट वागत नाही आणि त्यामुळे तो रडतच म्हणतो की तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही माझ्या डॉक्टर काकू असूच शकत नाही. आणि तो तेथून निघून जातो. बाहेर राघव असतो. तर विनू रडतच त्याला मिठी मारतो. त्यानंतर राघव विनूला घेऊन राणीकडे जातो. विनू खूप रडत असतो. त्यामुळे राणी त्याला विचारते की बाळा काय झालं आहे आणि तू असं अचानक घरी का आला. तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. राणी त्यालासुद्धा विचारते की तू विनूला घेऊन अचानक घरी का आला, पण राघव काही उत्तर देत नाही आणि तेथून निघून जातो. आणि मग विनू राणीला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणतो की त्या डॉक्टर काकू माझ्याशी खूप चुकीचं वागल्या, मला ढकलूनही दिलं. आणि तो रडतच राणीला मिठी मारतो. तर राणी मनाशी म्हणत असते की हा नक्कीच त्या कृष्णाबद्दल बोलत असणार आणि ही कृष्णाचं आहे हे आता कन्फर्म झालं. कारण जर ती सिंधू असती तर ती विनूसोबत अशी वागलीच नसती. आणि मग ती मनोमन खूपच खुश होते. तर दुसरीकडे कृष्णा आणि मावशी त्यांच्या खोलीत झोपलेल्या असतात आणि तितक्यात कृष्णाला कोणीतरी दार वाजवतंय असं वाटतं. त्यामुळे ती दार उघडते. तर राघव सरळ तिच्या अंगावर येऊन पडतो. कृष्णा पटकन त्याला सावरत्याने उभं राहायला सांगते. तर राघवला त्याच्या पायांवर नीट उभंही राहता येत नसतं. तो खूप दारू पिऊन आलेला असतो आणि सरळ रूममध्ये जात असतो. पण कृष्णा त्याला कशीबशी थांबवते. ती म्हणते की लंबू ही तुझी खोली नाही आहे, तर ही आपली खोली आहे, तू इथे कसा काय आला. त्यावर राघव म्हणत असतो की हे सगळं घर माझं आहे. तर कृष्णा म्हणत असते की घर असेल तुझं पण खोली माझी आहे आणि तू आता निघ इथून. पण राघव काही जागचा हलत नाही. तो म्हणत असतो की तू कितीही कपडे बदल, कितीही आवाज बदल, कितीही वेगळं वाग, तरी मला माहिती आहे की तू माझी सिंधूच आहे. कारण मी तुझा राघव आहे, तुझी नस मला माहिती आहे. तर कृष्णा त्याला दूर ढकलत म्हणते की तुला तुझी साधी खोली ओळखता येत नाही, तू काय माझी नस ओळखणार, निघ इथून. मात्र राघव काही जायला तयार नसतो. त्यामुळे मग कृष्णा
त्याला स्वतः त्याच्या खोलीत घेऊन जाते आणि त्याला बेडवर ढकलून देते. मात्र राघव काही झोपत नाही. तो कृष्णाला म्हणत असतो की खरं सांग, तू माझी सिंधूच आहे ना. मात्र ते ऐकून कृष्णा खूप चिडते. ती म्हणते की तुम्हाला किती वेळा सांगितलंय, आपण त्या सिंधूला ओळखतही नाही, आपण कृष्ण आहोत. मात्र राघव काही ऐकायला तयारच नसतो. तो पुन्हा सिंधूचा हात पकडत तिला बेडवर बसवतो आणि तिच्या पायाजवळ बसत म्हणतो की मी बघितलंय, जेव्हा तू बाबांच्या पाया पडली तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी होतं आणि तू आईची सुद्धा किती मनापासून काळजी घेते. आणि मगाशी तर तू त्या शकुंतला देवींना कसा धडा शिकवला. आणि ते ऐकून कृष्णा देखील हसत म्हणते की तुला मजा आली ना. आणि त्यावर राघवही हसतच हो म्हणतो. मात्र त्यानंतर तो तिला विचारतो की तू एवढं सगळं केलं, मग विनूसोबत अशी का वागली, तू त्याला असं दूर का ढकललं. आणि ते ऐकून कृष्णा गप्प बसते. तर राघव तिचा हात पकडत म्हणत असतो की मला माझ्या सावीची खूप आठवण येते, मी तिच्याशिवाय नाही ग जगू शकत. मी गेल्या महिनाभरापासून माझ्या सावीला आणि माझ्या सिंधूला शोधत आहे, मात्र त्या दोघी मला नाही सापडत. आणि मग तो रडतच कृष्णाला म्हणतो की तूच माझी सिंधू आहे ना, खरं खरं सांग, तूच माझी सिंधू आहे ना, फक्त एकदा हो म्हण. मात्र त्यावर कृष्णा काहीच उत्तर देत नाही. पण राघवची अवस्था बघून शेवटी ती कबूल करते की हो, मीच आहे तुमची सिंधू. आणि त्यानंतर जेव्हा ती पाठीमागे वळून बघते तेव्हा मात्र राघव झोपी गेलेला असतो. त्यामुळे मग सिंधू त्याला व्यवस्थित झोपवते, त्याच्या अंगावर पांघरून टाकते आणि तेथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. तिने कृष्णाचं बोलणं ऐकलेलं असतं. ती म्हणत असते की खरं खरं सांग, तू सिंधू आहेस का. तर कृष्णा नाटक करत म्हणते की नाही ग, आपण कृष्णाच आहे. पण हा लंबू ऐकायलाच तयार नव्हता, आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करत होता, म्हणून आपण सांगितलं की आपण सिंधू आहे, तू एवढं टेन्शन घेऊ नको. आणि ती तेथून निघून जाते. राणी मात्र घाबरलेलीच असते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी राघवला जाग येते. त्याच्या कानांवर भजनाचा आवाज पडतो आणि त्याला जाणवतं की हा आवाज सिंधूचा आहे. त्यामुळे तो खूप खुश होतो आणि लगेच खोलीतून बाहेर येतो. तर दुसरीकडे कृष्णा राजश्रीला भजन गाऊन दाखवत असते. त्यामुळे राजश्री खूप खुश होते. राघवही त्या ठिकाणीच असतो आणि कृष्णा भजन गात आहे हे बघितल्यावर त्याची तर खात्रीच पटते की हीच सिंधू आहे. मात्र त्यानंतर तो लगेच बाहेर जातो आणि ऋषभला कॉल करतो. तो ऋषभला म्हणतो की माझी खात्री पटली की ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे. त्यावर ऋषभ म्हणतो ठीक आहे दादा, पण तू हे कसं सिद्ध करणार आहे. त्यावर राघव सांगतो की ऋषभ, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आणि मग त्यानंतर ऋषभला तो प्लॅन सांगतो. तो प्लॅन ऐकून ऋषभही खुश होतो. मात्र त्यांचं बोलणं सुरू असताना अचानक कृष्णा त्या ठिकाणी येते आणि तिला बघून राघव खूप घाबरतो. तो मनाशी म्हणत असतो की हिने आमचं बोलणं तर ऐकलं नसेल ना. तर कृष्णा हसतच म्हणते की काय लंबू, इकडे काय करतोयस तू, रात्रीची अजून उतरली नाही का. त्यामुळे राघवच्या लक्षात येतं की हिने आपलं बोलणं ऐकलेलं नाहीये. त्यामुळे त्याला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर त्याला आठवतं की रात्री कृष्णाने कबूल केलं होतं की ती सिंधूच आहे. आणि मग तो तिला म्हणतो की काल रात्री तर. मात्र त्याला कृष्णा पुढे काही बोलूच देत नाही. ती म्हणते की तू तर काल रात्रीबद्दल मला काही सांगूच नको, खूप त्रास दिला आहेस तू मला. आणि मग त्यानंतर ती विषय बदलत म्हणते की आज आपण तुझ्या आईसाठी इथे भजन गायलं आणि आपलं आधी असं काही ठरलं नव्हतं, त्यामुळे मी याचे वेगळे पैसे चार्ज करेल. आणि मग ती लगेच स्कॅनर राघवला दाखवत म्हणते की स्कॅन कर आणि आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठव. मात्र राघव पैसे पाठवायला तयार होत नाही. त्यामुळे कृष्णा म्हणत असते की तुझ्या हातून पैसे सुटत नाही ना, खरंच खूप कंजूस आहे तू. आणि त्यामुळे मग नाईलाजाने राघवला तिला पैसे पाठवावेच लागतात. मात्र तो रागातच तिच्याकडे बघत असतो. दुसरीकडे राणी शकुंतलाला कॉल करते. ती खूपच खुश असते आणि ती शकुंतलाला म्हणत असते की आज कन्फर्म झालं की ती कृष्णाचा आहे, सिंधू नाही. त्यामुळे शकुंतला विचारते की असं नेमकं घडले तरी काय. आणि मग राणी काल रात्री घडलेला सगळा प्रकार सांगते. ती म्हणते की काल राघव विनूला घेऊन घरी आले आणि जेव्हा विनू कृष्णाकडे गेला तेव्हा तर ती त्याच्याशी खूप वाईट वागली. तिने विनूला जवळही घेतलं नाही, उलट त्याला दूर ढकलून दिलं आणि त्यामुळे विनू खूप रडत होता.
आणि आता तर माझी खात्री पटली आहे की ती कृष्णाच आहे, सिंधू नाही. कारण सिंधू लहान मुलांसोबत असं वागणं शक्यच नाही. मात्र त्यावेळी शकुंतला म्हणत असते की मैना राणी आत्तापर्यंत एवढं सोसलं आहे ना, मग आता अजून थोडी वाट बघा, आज संध्याकाळी समजेलच ती नेमकी कोण आहे ते. मात्र शकुंतलाचं बोलणं राणीला काही कळत नाही. ती म्हणते म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही? तर शकुंतला म्हणते की आत्तापर्यंत तुम्ही एवढं सोसलं आहे ना, मग आता अजून संध्याकाळपर्यंत वाट बघा. आज संध्याकाळी आपल्याला कळेलच की ती सिंधू आहे की कृष्णा. आणि मग त्यानंतर ती तो प्लॅन राणीला सांगते. त्यामुळे राणी देखील खुश होते आणि मग त्यानंतर ती फोन ठेवून देते. तर शकुंतलाला सतत आज रत्न पारखींच्या घरी घडलेला प्रकार आठवत असतो आणि मग त्यानंतर ती हसतच मनाशी म्हणते की आता कळेलच आम्हाला की ही मुलगी सिंधू आहे की कृष्णा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा एका कामानिमित्त घरातून बाहेर पडलेली असते आणि त्याच वेळी काही गुंड तिच्या भोवती जमतात. त्या गुंडांना बघून ती खूप घाबरते. तर हा सगळा शकुंतलाचा आणि राणीचाच प्लॅन असतो. राणीसुद्धा त्या ठिकाणीच लपलेली असते आणि ती मोबाईलमध्ये हे सगळं काही शूट करत असते. ती मनाशी म्हणत असते की आता जर हिने या गुंडांशी 2 हात केले तर ही सिंधूच आहे हे कन्फर्म होईल. मात्र जर ही घाबरली तर ही कृष्णा आहे हे कळेल. आणि मग त्यानंतर ती पुढे काय होते हे बघत तिथेच थांबते. तर इकडे कृष्णा खूप घाबरलेली असते. ती त्या गुंडांना तिला सोडण्याची विनंती करत असते, पण ते गुंड तिच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे कृष्णा घाबरून मोठ्याने ओरडते आणि मग त्यानंतर ती बेशुद्ध पडते आणि ते बघून राणी तर खूपच घाबरते. तिची खात्री पटते की ही कृष्णाच आहे. त्यानंतर कृष्णा घरी जाते. मात्र घरी गेल्यानंतर ती खोलीत जाऊन तिच्या डोळ्यांच्या लेन्स काढते. तिने लावलेली खोटी केससुद्धा काढते, कारण ती कृष्णा नाही तर सिंधूच असते. आणि मग ती स्वतःला आरशामध्ये बघत म्हणते की माझ्या सावीला वाचवण्यासाठी आता सिंधूची सारथी कृष्णाच असेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.